कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित शासन निर्णय 27 डिसेंबर रोजीचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की NPS परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन प्रणाली योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्ती वेतन प्रकरणामध्ये काही मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने प्रमुख बाबी शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे। 1 एप्रिल 2023 पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णयाबाबत जोडलेल्या नमुना 3 मधील विकल्पाची प्रत तसेच 1 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय 31 मार्च 2023 नुसार सादर करण्यात आलेल्या तसेच दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे। त्यामुळे 1 एप्रिल 2023 पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठवणे आवश्यक आहे। परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा असलेले कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळण्यास निवृत्ती विषयक लाभामधून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आले आहे असे प्रमाणपत्र सविस्तर लेखाशीर्षासह महालेखापाल कार्यालयांकडे सादर करणे आवश्यक असणार आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक मिळेल। तुम्हाला शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।